मग तिने सांगितलं की गुणास्थानम, जिथे जे जे गुण दिसतील तेथे तुम्ही काय करायचे, ग्राह्य करून घ्यायचे. पुढे सांगितलं पुत्र धर्मान आचरेत, आपल्या पुत्रांना योग्य संस्कारांनी तुम्ही युक्त करा. कारण चारित्र्य संपन्न संतती जन्माला घालणं हेच तर स्त्रीचं खरं काम. पुत्र जन्माला घालणं तो कसा पाहिजे, चरित्र संपन्न पाहिजे. तुकाराम महाराजांनी अभंगच लिहून ठेवला, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. एकच पुत्र, वरम एको गुणी पुत्रो नच मूर्ख शतान्यपि. एकच मुलगा पाहिजे, पण कसा पाहिजे, गुणी पाहिजे. नच मूर्ख शतान्यपि, मूर्ख मुलं आहेत आणि 100 आहेत, काही उपयोग. डुक्कर एका वेळेस 15-20 बालकांना जन्म देतं आणि सिंहीण एका वेळेस एकाच बालकाला जन्म देतं. पण सिंहीण एकालाच जन्म देते, पण डायरेक्ट जंगलाचा कोण बनवते, वरम एको गुणी. पातिव्रत्य धर्माचा उपदेश केला आणि सांगितलं, मी थोडस तुला सांगतेय. सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती, छोटी छोटी गोष्ट सांगायला मला यायचं नाही, पतीला सांगायची नाही. गुणान अभिधार येते. तुम्हाला जर कोणी काही सांगितलं तर ते नेहमी आपल्या चांगलं व्हावं म्हणून सांगितलेलं आहे, हे डोळ्यासमोर ठेवून श्रवण करा. चारही मुलींना निरोप दिला आणि आता लवाजमा घेऊन राजा दशरथ 4 सुना घेऊन अयोध्येकडे निघालेला. 2 मुक्काम पुढे आला आणि अचानक जंगलातनं सिंहाने डरकारा फोडाव्या, वाघांनी जोरजोरात आवाज करावा. सिंह गर्जना भयप्रयुक्त, सिंह गर्जनेने भयप्रयुक्त झालेलं वातावरण निर्माण. सगळेजण शस्त्रास्त्र घेऊन तयार झाले, पण सिंह आला नाही, सिंहाची गर्जनाही झाली नाही. पर्वतावरनं खाली उतरले. अग्रतश्चतुरो वेदः पृष्ठतः सशरं धनु इदं ब्राह्मणं इदं क्षात्रं शापादपि शरादपि. कोण आले, आणि राजा दशरथाला येऊन सांगतात, दशरथा तुझा पुत्र राम कुठे. श्रीराम पुढे आले, म्हणे मी राम. परशुराम म्हणतात, छे तू राम असूच शकत नाही. माझ्या पिनाक धनुष्याला ज्याने प्रत्यंचा लावली तो राम मला हवा. श्री रामचंद्र म्हणतात, मग मी तोच राम. म्हणे शक्य नाही, तुझी शरीर यष्टी पाहून तुझ्या शिवधनुष्याला प्रत्यंचा लावेल असं वाटत नाही. प्रभू रामचंद्र सांगतात, मी काय करून दाखवल्यावर तुमचा विश्वास बसेल. परशुरामांच्या खांद्यावरती त्यावेळेस हरिधनुष्य होतं. म्हणजे या हरिधनुष्याला तू हरिधनुष्याला श्री रामचंद्रांनी प्रत्यंचा लावली. परशुरामांनी ते बघितलं. प्रत्यंचा लावल्यानंतर परशुरामांनी बाण लावायला सांगितला आणि सांगितलं, रामा मी तुला आत्ता ओळखलं, हा बाण दक्षिण दिशेला सोड. जिथे बाण जाऊन थांबेल तिथे मी माझी अवतार समाप्ती करेन. परशुराम श्री रामचंद्रांना वंदन करून निघून गेले. वाल्मिक रामायणात थोडीशी चर्चा केली, परशुराम कोण आहेत आणि राम कोण आहेत. दोघही विष्णूचेच अवतार कोण आहे. पण कधी कधी भगवंतांना एखादं कार्य करण्यासाठी आवेश धारण करावा. काय धारण करावं लागतो बघा, आम्ही कथेला येतो ना 7 दिवस, तेव्हा आवेश धारण करून येत असतो. तुमचं डोकं दुखायला लागलं तर तुम्ही रूम मध्ये झोपू शकता. माझं डोकं दुखलं तुम्हाला झोपता येईल का. माझं डोकं दुखलं नाही तर पाहिलं मला कथेच्या वेळेला काय सांगणार. हा आवेश आहे, लक्षात ठेवा. हा काय आहे, आता तिथे नो एक्सक्यूज. मी घराच्या बाहेर पडलो, निमंत्रण स्वीकारलं. आता मी आजारी पडलो, माझं डोकं दुखतंय, आज माझी तब्येत नाही, आज माझा मूड, असे उत्तर मला देता
येणार. हा काय आहे? घरी गेल्यावर मी बायकोला सांगू शकतो आज मला जेवायचं नाही, मी झोपणार आहे, मला उठवायचं नाही. बाहेर म्हणू शकतो का असं? मग भगवंत सुद्धा कधी कधी आवेश धारण करून येतो. पृथ्वीवरती क्षत्रिय लोकांनी अनन्वित अत्याचार केले होते, त्या क्षत्रियांचा नाश करण्यासाठी परशुरामांचा भगवंतांनी आवेश रूपांनी अवतार घेतलेला होता. काय घेतलेला होता? आज भगवंत रामचंद्रांनी परशुरामांची भेट घेऊन परशुरामांना तो हरिधनुष्याला बाण लावून जणी सांगितलं की आता राम आलेला आहे, आता आवेश धारण करण्याची गरज नाही. विषय थोडासा गंभीर आहे, सोपा करून सांगतो, विषय संपवतो. प्रभू रामचंद्र सूर्यच आहे, परशुराम सुद्धा सूर्यच आहे, फक्त एक उगवतात एक मावळतात. आजही प्रभू रामचंद्रांच्याच सांगण्यावरून चिपळूण जवळ असणाऱ्या परशुराम क्षेत्री गंधमादन या पर्वतावरती परशुराम चिरंजीव रूपाने वास्तव्य करतात. परशुरामांनी अवतार समाप्ती केलेली नाही. 7 चिरंजीव आहेत, अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश्च विभीषणः, कृपः परशुरामश्च, सप्तैते चिरजीविनः. तुम्ही जर कधी चिपळूण जवळ गेले तर तिथे लोटे परशुराम म्हणून तीर्थक्षेत्र आहे. कालकाम नावाच्या 2 देवांबरोबर परशुराम भगवंत आजही त्या पर्वतावरती काय करतात? वास्तव्य करतात. अनेक भक्तांना त्यांनी काय दिलेलं? दर्शन दिले. आता प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले, घरात 4 सुना आल्या, त्यामुळे राजा दशरथ आणि 3ही राण्या आनंदून गेल्या. आता रामचंद्रांना राजा दशरथांनी सांगितलं की तू 4 भावंडांसमवेत राज्यकारभारामध्ये लक्ष घाल, पण नुसतं राज्यकारभारात लक्ष घालू नको. अयोध्येतल्या प्रजाजनांना आपलंसे तुम्ही वाटाल असं तुम्ही काय करा? वर्तन करा. म्हणून वाल्मिकी रामायणामध्ये सांगितलं की प्रभू रामचंद्रांनी सगळ्या अयोध्या वासियांना आपलंसं केलं. काय केलं? पण आपलंसं केलं हे मी एका वाक्यात सांगितलं. त्याच्यासाठी श्रीरामचंद्रांनी काही गुण स्वतःमध्ये धारण केले. तुम्हाला जर जमले तर हे गुण तुम्हीही धारण करा. वाल्मिकी सांगतात श्रीरामचंद्र जनमानसात का प्रिय आहे? तर श्रीरामचंद्रांचा पहिला गुण आहे श्रीरामचंद्र हे पूर्वभाषी आहे. कुठला गुण? मोठ्याने सांगा. पूर्वभाषी म्हणजे काय? तुम्ही मी आता श्रीराम कथेत ओळख झाली आणि उद्या आम्ही तुमच्या गावाला आलो, तुम्ही मला पाहिलं, मी तुम्हाला पाहिलं. आता प्रश्न निर्माण झाला कोणी कोणाशी पहिल्यांदा बोलायचं. मग मी विचार केला ते आपल्याला ओळख दाखवत नाही तर आपण कशाला दाखवायचं? ते मोठे तर मी सुद्धा माझ्या घरचा. प्रभू रामचंद्रांचा गुण ते तो नाही. तुम्ही बोला अगर बोलू नका, ते पूर्वभाषेत स्वतःहून बोलायला पुढे काय करता? हा गुण दैवी गुण आहे बरं का, स्वतःहून बोलायचं. नाही तर काही लोक, मी लग्नाला गेली पाटीलबाई तिथे होते, त्यांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं, मी पाहिलं. 2 वेळा माझ्या समोरून गेल्या पण मी पाहिलं. हा गुण श्रीरामचंद्रांचा. श्रीरामचंद्र कोण आहेत आमचे? पूर्वभाषी. बर, पुढे बहुगुणीधारी. साध्या शिंप्याच्या दुकानात श्रीरामचंद्र गेले तर त्याच्याकडनं कपडा कसा करतात लगेच काय घेतात? ते शिक्षण घेतात. एखाद्या कुंभाराकडे गेलं तर मडक कसं बनवतात याचं काय घेतात? शिक्षण घेतात. सांगितलं की अनेक गुणांचं एकत्रीकरण प्रभू रामचंद्रांनी ज्या ज्या माणसाच्या सहवासात गेले त्याच्याकडनं करून घेतलं. बहुआयामी श्रीराम काय झाला?